जय जिजाऊ जय शिवराय। सर्व माझ्या मित्रांना माझा मानाचा जय जिजाऊ जय शिवराय। आज मा जिजाऊ साहेबांचा जन्मदिवस म्हणजेच जयंती। मा जिजाऊंनी उभ्या महाराष्ट्राला जो एक राजा दिला, त्या राजाचं नाव आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, छत्रपती शिवराय। छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र घडवत असताना या महाराष्ट्राच्या भूमीला, या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला काय पाहिजे तो देण्याचा प्रयत्न नव्हे तर तो दिलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य निर्माण केलं, स्वराज्य निर्माण केलं। हे स्वराज्य फक्त मा जिजाऊंच्या विचारसरणीतून केलं, मा जिजाऊंच्या शिकवणीतून। मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवत असताना गोरगरीब, दलित, पीडित, वंचित, आदिवासी, दऱ्याखोऱ्यात राहणारा जो आपला महाराष्ट्रातील बांधव आहे, त्या महाराष्ट्रातील बांधवाला उच्च नीचता न बाळगता त्याला एकत्रित करा आणि एकत्रित करून स्वराज्य घडवा असा आदेश मा जिजाऊंनी दिलेला होता। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या आदेशाचं काटेकोर पालन केलं आणि काटेकोर पालन करून स्वराज्याची निर्मिती केली। स्वराज्याची निर्मिती करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं। शेतकऱ्यांचं त्यावेळेस जे उभं आलेलं पीक असायचं, त्यावेळेस निजामशाहीचं आणि आदिलशाहीचं जे राज्य होतं, त्यांचे सैनिक होते, ते जेव्हा चाल करून जायचे, युद्धाला जायचे, तो ताफ्याने जायचे, जथ्थेच्या जथ्थे जायचे। त्या जथ्थ्यामधून ते उभ्या पिकातून घोडदळ असेल, पायदळ असेल, ते चालून जायचे आणि संपूर्ण आलेलं, तोंडघशी आलेलं शेतकऱ्याचं हे पीक ते नेस्तनाबूत व्हायचं। शेतकरी हा हवालदिल व्हायचा, मोठ्या प्रमाणात शेतकरीवर संकट ओढवायचे। हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या प्रश्नाकडे प्रामुख्याने लक्ष दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे परकीयांचं, जे आपल्या शत्रूंचं सैन्य ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस करतं, ती नासधूस आपल्या सैनिकाकडनं झाली नाही पाहिजे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त ताकीद दिली होती की जेव्हा जेव्हा तुम्ही वारीला निघाल, जेव्हा जेव्हा तुम्ही चढाईला निघाल, युद्धाला निघाल, त्यावेळेस रस्त्यानं जाणं आहे आणि रस्त्यानं येणं आहे। उभ्या पिकातून, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये। जर कोणी जाईल तर त्याला कठोर अशी शिक्षा होईल, असं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना आदेश दिला होता। मग हा मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांवर जीव तोडून प्रेम करणारा मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांचं तंतोतंत आज्ञेचं पालन करायचे आणि उभ्या पिकातून न जाता तो रस्त्याने जायचा। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रसंग आहे। एक 12 वर्षाचं लेकरू गोविंद पानसरे आपल्या छत्रपती शिवाजी कोण होता या पुस्तकात लिहिता की 12 वर्षाचं पोरगं, त्याच्या अंगात कुठल्या प्रकारची ताकद नाही आहे, परंतु एक ताकद नक्कीच आहे, छत्रपती शिवाजी महाराज राज, हे रयतेचं राजा आपल्यासाठी काहीतरी करतं आहे, म्हणून हा देखील युद्ध होतोय। एक वेळेस त्यांच्या शेतातून बांधावरनं सैनिक जात आहेत आणि हा 12 वर्षाचा तरुण मुलगा, छोटासा मुलगा त्या ठिकाणी त्या सैन्यांना अडवतो आणि विचारतो, थांबा, कोण हात, कुठं चालला, जर का पुढं जाईल तर राई तुकडे करून टाकेल, अशा पद्धतीचा दम तो त्या सैनिकांना देतो। परंतु त्या सैनिकांमध्ये आणि त्या सैनिकांच्या सगळ्यात पुढं चालणारे राजे हे छत्रपती होते, हे त्या बालकाला माहीत नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं की स्वराज्याची निर्मिती आणि स्वराज्याचा एक एक सैनिक, एक एक मावळा कशा पद्धतीने तयार होतो आहे, या मावळ्यामध्ये कशा पद्धतीचा एक जोश आहे, आपलं स्वराज्य निर्माण व्हावं, आपले जे राजे आहेत हे आपल्यासाठी काम करत आहेत, आपल्यासाठी अहोरात्र स्वराज्याची निर्मिती करत आहेत, हे पाहून छत्रपती शिवाजी महाराजांना नक्कीच
मा जिजाऊंचा जो आदेश होता, जो विचार होता, मा जिजाऊंची जी शिकवण होती, त्या शिकवणीची वेळोवेळी आठवण येते. कारण मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवित असताना कुठल्याही प्रकारचं भेदभाव करायचा नाही, समस्त जनतेला एक समान मानायचं असा आदेश मा जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला होता. म्हणून कुठंतरी हे महाराष्ट्रात रयतेचं राज्य निर्माण झालं, स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्याची निर्मिती मा जिजाऊंच्या शिकवणीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली आणि बलाढ्य असे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र संभाजी महाराज या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले. आणि आज महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणांमध्ये असो, व्यक्तींमध्ये असो, महिलांमध्ये असो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तर अंग असं एकदम फुलून येतं, पुरण येतं, एक ताकद, हत्तीचं बळ निर्माण होतं. अशी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य घडवत असताना मा जिजाऊंच्या विचारसरणीची ती ताकद ती आपल्याला प्रेरणा देते. म्हणून आज मा जिजाऊंचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात शिंदखेड राजा या ठिकाणी, बुलढाणा जिल्ह्यात या ठिकाणी महाराष्ट्रातील जे पुरोगामी लेखक आहेत, मामो देशमुख साहेब असतील, पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, श्रीमंत कोकाटे असतील, त्याचबरोबर गोविंद पानसरेंसारखे अशा समस्त लेखकांचे पुस्तकांचं त्या ठिकाणी विक्रमी अशी विक्री होती. आणि महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यानंतर जर मोठ्या प्रमाणात विक्री होत असेल, साहित्याची विक्री होत असेल, ते इतिहासात जर जाणून घेण्याचे ते त्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असेल तर ती मा जिजाऊंच्या जयंती दिली होती. अशा मा जिजाऊंना मानाचा मी मुजरा करतो आणि वंदन करतो अशा मातेस की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना या रयतेसाठी, जनतेच्या हितासाठी तयार केलं, त्यांच्या पोटी त्यांना जन्म घातला. अशा मास मी कोटी कोटी वंदन करतो, थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराज, जय भीम, जय रघुवीर.